श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वराय गुरुर्साक्षात् परब्रह्मं तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्साक्षात् परब्रह्मं तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। आजच्या कथेच्या भागामध्ये अत्रि पुत्र अनुसया मातेचे पुत्र गुरु दत्तात्रय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त यांच्या अवतार कार्यावर आज आपण या भागामध्ये प्रकाश टाकणार आहोत। जन्म संसार बंधन जन्म संसार बंधन स्वस्वरूपानंददायकं स्वस्वरूपानंददायकं निःश्रेयसप्रदं वन्दे स्मृतगामी समावतु वन्दे स्मृतगामी समावतु। श्लोकाचा भावार्थ जन्म जन्म मृत्यू रूपी संसार बंधनांचा नाश करणाऱ्या जन्म मृत्यू रूपी संसार बंधनांचा नाश करणाऱ्या स्वस्वरूपाचा आनंद देणाऱ्या अत्रि पुत्र श्री दत्तांना मी वंदन करतो। स्मरण करता क्षणीच धावून येणारा तो गुरु माझे रक्षण करो अशा दत्तोत्रयांचे अक्षय निवासस्थान तपोभूमी म्हणजे गिरनार पर्वत येथे भगवान दत्तात्रयाने या पर्वतावर 12,000 वर्ष तप केलेले आहे आणि आपल्या चिरंतन वास्तव्याने या गिरनार पर्वताच्या समूहाला पावन करून टाकलेले आहे। श्री गुरुदेव दत्त श्री दत्त ही इतकी पुरातन
दैवता आहे की ऋग्वेदांच्या पाचव्या मंडलाच्या 40व्या सूक्तात दत्त अवताराशी ऋचा आहे. शिव महापुराणामध्ये गिरनार पर्वत यांचा उल्लेख रेवताचल असा आहे. हरिवंश पुराणामध्ये रेवतक असा आहे, तर स्कंद पुराणामध्ये रेवताचल असा उल्लेख असून रेवताचल, कुमुद, उज्जैन अशी या गिरनार पर्वतांची नावे आपण ऐकली असाल. तो पर्वत सौराष्ट्र राज्यात सोमनाथ जवळ असून उज्जैन ही नावे अनुक्रमे त्रिमूर्ती ब्रह्मा विष्णू महेश यांच्याशी निगडीत आहेत. असे पुराणामध्ये नमूद असून भगवान श्रीरामचंद्र आणि पांडवांनी त्रेता युगामध्ये प्रभू रामचंद्रांनी आणि द्वापार युगामध्ये पांडवांनी या गिरनार पर्वतावर वास्तव्य केलेले आहे. याचे दाखले आपल्या पुराणामध्ये दिलेले आहेत. पुराणामध्ये गिरनारचा पर्वत श्वेतगिरी असाही आढळतो. गिरनार हा हिमालय पर्वतापेक्षाही प्राचीन असल्याचा संदर्भ आपणास पुराणामध्ये आढळून येत असून त्याविषयी आपण गिरनार पर्वतांचा पौराणिक इतिहास काय आहे यावर प्रकाश टाकू. गिरनार पर्वताचे मूळ नाव हे गिरिनारायण असे होते. ते हिमालय पर्वतांचा राजा, ते हिमालय म्हणजे पर्वतांचा राजा. हिमालय पर्वताचे मोठे सुपुत्र होते. प्राचीन काळी सर्व पर्वतांना पंख असायचे. त्यावेळेला सर्व पर्वत आपल्याकडे जे पर्वत आहेत ते सर्व पर्वत कुठेही पक्षासारखे
आपल्या पंखाचा आधार घेऊन उडून जाऊ शकत होते, परंतु ते ज्या ठिकाणी बसत असत किंवा थांबत असत तिथे पर्वताखाली येणारी जीवसृष्टी धोक्यात येत असे. त्यामुळे ही समस्या देवांच्या लक्षात आल्यामुळे सर्व देवांनी मिळून देवादिदेव महादेव यांच्याकडे, भगवान शिवशंकर यांच्याकडे चिंता व्यक्त करून प्रार्थना केलेली आहे. तेव्हा महादेवांनी सर्व पर्वतांचे पंख छाटून टाकावे, जेणेकरून त्यांना उडता येणार नाही आणि जीवसृष्टी ही धोक्यामध्ये येणार नाही. ही बातमी गिरनार पर्वताच्या गिरनार पर्वताच्या कानावर पडतात. आपले पंख छाटू नयेत म्हणून त्यांनी लपण्यासाठी जागा शोधण्यास सुरुवात केली. त्या काळी गिरीनारायण हे सोमनाथ असा एक मोठा समुद्र होता. सोमनाथ, सौराष्ट्र सोमनाथ या ठिकाणी जो समुद्र आहे तो गिरनार पर्वतापर्यंत होता. तेथे एक ब्रह्मतळे मोठा तलाव होता. त्या तळ्यामध्ये गिरीनारायण पर्वत यांनी आपले शरीर लपवले आणि फक्त चेहऱ्याचा भाग वर ठेवला. तो भाग म्हणजे गुरु शिखरावरील श्री दत्तात्रय भगवान यांच्या पादुकांचे स्थान आहे. श्री दत्तात्रय भगवान यांच्या पादुका गिरनार पर्वतावरील गिरीनारायण यांच्या कपाळावर स्थित आहेत. पुढे जाऊन ज्या वेळेला शिव पार्वती यांचा विवाह लग्न सोहळा होणार होता, त्यावेळेस माता पार्वती आपले मोठे बंधू गिरीनारायण यांना आपल्या विवाहास लग्नास येण्याची विनंती केली की त्यांनी आपल्या भावांनी विवाहास उपस्थित राहावे. तेव्हा विवाह सोहळ्यात गिरीनारायण यांनी
भगवान शिवशंकर यांना वरदान मागितले की त्यांचे पंख छाटले जाऊ नये, तसेच हिमालय पर्वतावर जसे सर्व 33 कोटी देव वास करतात आणि तपस्वी, साधू, योगी, सिद्ध इत्यादी ऋषी मुनिवरांचे वास्तव्य असते, तसेच माझ्याकडेही असावे असे माता पार्वतींचे बंधू गिरिनारायण यांनी भगवान शिवशंकर यांना वरदान मागितल्यानंतर भगवान शिवशंकर यांनी देवादिदेव महादेव यांनी तथास्तु म्हटल्यापासून 33 कोटी देव, सर्व देवी देवता यांचा हिमालय पर्वताप्रमाणे गिरनार पर्वतावर वास असतो, तसेच अनेक सिद्ध पुरुष येथे गिरनार पर्वतावर तपामध्ये मग्न असतात. त्यामुळे गिरनार दर्शन आणि गिरनार पर्वताची परिक्रमा केल्यास 33 कोटी देव आणि भगवान दत्तात्रय यांची परिक्रमा केल्याचे पुण्य आपल्या पदरात पडते. गिरनार पर्वत हे एक पवित्र तीर्थस्थान असून सिद्ध तीर्थस्थान आहे. कित्येक संतांना गिरनार पर्वतावर भगवान श्री दत्तात्रय यांनी दर्शन दिले असून अनादी कालापासून कित्येक सिद्ध योगी गिरनारच्या गुफांमध्ये साधना करत असतात. त्यापैकी बाबा केनाराम आघोरी, श्री वासुदेवानंद सरस्वती, टेंबे स्वामी महाराज, रघुनाथ निरंजन, नारायण महाराज, गोरक्षनाथ यासारख्या संतांना आणि सिद्धांना दत्त महाराजांचा, दत्त भगवान यांचा साक्षात्कार झालेला आहे. आजही बरेच साधू पुरुष गिरनार पर्वतावर तपश्चर्येसाठी बसलेले असतात. पांडवांनी येथे उग्र तपश्चर्या केलेली आहे. वक्रोदराने म्हणजेच भीमाने हिंडीबेचे पाणी ग्रहण येथेच केले. गौतम ऋषींनी सुद्धा या पर्वतावर तपश्चर्या केलेली आहे.